थांब ना प्लीज प्लीज थांब. बाळा, नशीब काढलंस तू. आयुष्यभर सुखी राहता तू. कालपर्यंत तुझ्या लग्नाची चर्चा करणारा हा तुझा बाप मोठ्या मुलीचं लग्न करायचं सोडून त्या निशीचं लग्न करायला निघालाय. ते सुद्धा आपल्याला न सांगता गुपचूप. आई तर सावत्र आहेच ग, पण हा तुझा बाप तुझा राहिलेला नाहीये तारिणी आता. चल सुमी सुमी सुमी, अगं असं काय करतेस? हा, निश्चय काय मला परकी आहे का? लहान बहीण आहे ती माझी. ती जर सुखी असेल ना तर मला जास्त आनंद होईल की नाही? चल चल माझ्यासोबत आता घरी जायचं. चल. मी काय म्हणते, हे सगळं होत राहील पण आपण महत्वाचं बोलूया का? महत्वाचं काय? अहो म्हणजे देण्या घेण्याचं, मानपानाचं काय करायचं? हो, हे तर बोलावंच लागेल नाही का? ऍक्च्युली मीच विसरले. काका, 100 तोळे सोनं. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला चांदीची भेटवस्तू. पाहुणचार तर व्हायलाच हवा, पण जेवण सुद्धा शाही थाटात. आई, आपण हॉटेलचं बिल भरू आणि निघू का? म्हणजे तेवढंच करू शकतो ना आम्ही, म्हणून. अगं 100 तोळे सोनं, चांदीची भांडी आणि शाही थाटात लग्न. जमणार आहे का याला? हे बघ, मी काही माझं घर विकणार नाही, सांगून ठेवते. हो हो सुमी, हो. हळू. नाही, तेवढंही करायची गरज नाहीये. कारण तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमची मुलगी लग्न मंडपात घेऊन या. बाकी सगळं आम्ही बघू. बरोबर ना काका? मी जरा गोंधळूनच गेलो होतो. नाही नाही नाही, तुम्हाला काही करायची गरज नाही. हा, आता काय फक्त नारळ. फक्त नारळ आणि मुलगी घेऊन या हॉलमध्ये. काय हो? हो हो. गाईज, आपण एक फोटो काढूया का? फॅमिली फोटो. म्हणजे ठरलंय ना लग्न? मॅम, ऑफकोर्स. सेल्फी फोटो काढूया का? हो हो, वाय नॉट. प्लीज प्लीज. तारिणी, हात सोड माझा. हे सगळं मला सहन नाही होत आहे. अगं पण जे काही होतंय ते चांगलं होतंय ना, मग हो की नाही? चल अगं, चल. पण आपल्याला डावललं जातंय. अगं डावलू दे. हे बघ, निशी जर चांगल्या घरात लग्न करून जाणार असेल तर मला चालणार आहे. तुला नाही आवडणार आहे का? अगं ते सगळं खरं आहे ग, पण ही काय पद्धत झाली का? नवीन नाती जोडताना जुनी नाती लपवायची असतात. अगं लपवू देत ना त्यांना, हरकत काय? सुमी, तुला माझी शपथ आहे बरं का, जगत तारिणी देवीची शपथ आहे. तारिणी, तू आज जाणार नाहीयेस आणि काहीही बोलणार नाहीयेस. तू आता माझ्यासोबत घरी येणार आहेस, ठीक आहे? चल. फॅमिली फोटो काढायला सगळी फॅमिली नाहीये, लग्नाला असतील ना सगळे. बाबा येत आहे ना? मामा, चीज. स्माइल प्लीज.
सोना आमच्यासाठी पण एक फोटोग्राफ प्लीज. हो. माहिती कसला मुलगा जन्माला आलाय माझ्या पोटी कोणास ठाऊक. ही दुसरी बायको आली ना, तिने पुरता मुठीत घेतलाय त्याला. घरी येऊ दे, बघतेच त्याच्याकडं. अगो बाई, आज माझ्यामुळे तुला कामावर जाता आलं नाही. उचल फोन. नाही बघ काय म्हणतायत ते. बघते. मी रिक्षा बघते. हा अगं मी बघते बघ. बर. हॅलो, हा मुलं ठीक आहेत ना? हो, काही इमर्जन्सी नाहीये ना? काही प्रॉब्लेम आहे? हा नाही, मी ते जरा आजीसोबत बाहेर आले होते म्हणून. येते मी थोड्या वेळात. ओ अच्छा, ठीक आहे बॉस. एवढंच अरे गणेश चला ना यार पटापट. हा हे बघा सर, मी काय म्हणतो ऍक्शन बोललो. काय झालं? आम्ही आज परत मुलांचे फोटो पाठवले. ते देख, डिट्टो बोकड वाटतोय. हा, आणि हा तर बघा ना, याचा बुद्धीचा काही संबंध असं वाटतोय. मंडई तुमची बायको बरोबर तुम्हाला बोलते. गाईस चला ना यार पटकन. गापरे नाही जमणार, ते नाही जमणार रे. परत एकदा करा, करू नका. चला चला चल चल. आणि हा तर बघा, बदामचा राजा वाटतोय. अरे पण चांगलं आहे की. अच्छा है, सीरियसली? नहीं. और अम्मी को भी यही पसंद है. आप हसो मत सर. नाही त्यांच्यासारखं करू नका तू. नाही. अरे मग करून टाक ना पटकन. काय बोलत मला? करून टाकणार काय? हा, तू जिच्याशी चॅट वरती बाता मारतोस ना, तिच्याशी कर ना मग लग्न. अरे ब्रो वगैरे बोलायचं ना. बट आय एम नॉट स्पीकिंग अबाउट अ मॅरेज. मी रीलचं म्हणतोय. रील खोटं बोलू नको अजिबात. अँग्री बॉय. अहो कशाला मुलांचा रागराग करताय? अहो तुमच्या मागे तर मुलांची लाईन लागली. एक मिनिट, तू शांत हो. एवढी शांत, गुड लिस्निंग आणि ब्युटिफुल मुलीसोबत लग्न करायची सगळ्या यंग मुलांची इच्छा आहे. सर बघितलं? हो मी बघितलं ना? ये इकडे अच्छा. काय बस इथे करून टाकेन. इथे बस. आपण त्यांना सांग. काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? सर मला नाही करायचंय शादी, आणि हेच मी अम्मीला सांगतेय आणि ह्यांना पण सांगतेय. आणि या मुलांच्या अपेक्षा पण काय असतात? एकाला शिकलेली पाहिजे पण जॉब नाही करायचा, एकाला अपडेटेड पाहिजे पण जीन्स टॉप नाही घालायचा. अरे म्हणजे, आणि मुलींना सगळं आलं पाहिजे, सगळं. जेवण, घरकाम, शिवणकाम, बच्चे, जॉब पण पाहिजे, सगळं पाहिजे. काय करू मग मी? या अल्लाह, मेरे अम्मी को बता, मुझे काम करना है. तर सगळ्या मुली बॉस सारख्या नसतात ना. ये आता आतमध्ये. गोळ्यांची वेळ झाली आहे, औषध घे. मला नकोय गोळ्या. अगं सुमी, औषधांवर का राग काढतीयस? बरोबर आहे, औषधांवर कशाला राग काढू? तुझ्यावरच राग काढायला हवा ना. अगं एवढी मोठी झालीस, स्वतःच्या बऱ्या वाईटाचं काहीच कळत नाही का ग तुला? हे स्थळ तुझ्यासाठी बघितलं होतं तुझ्या बापानं. माझ्यासाठी? खरं? हो, पण मला माहितीये ना, हे सगळं कारस्थान त्या रेखाचं असणार. तुझा बाप म्हणजे बैल. तिने काही सांगितलं की हा नुसती मान डोलावतो. आज खरं तुझ्या लग्नाची बोलणी व्हायला हवी होती. जाऊ दे सुमी, गोळी घे. नकोय मला. घे ग, घे. हो म्हणून सांगितलं ना मला, तू काय सारखं सारखं हे करते. नकोय मला. गोळी घे पटकन. ते आपण चहा सांगितलाय ना, चहा नाही मिळाला. दादा चाय दीजिए ना जल्दी, कितना टाइम लगा रहे हैं आप? सर हाँ, तुमच्या काय अपेक्षा आहेत मुलीकडून? माझ्या काय अपेक्षा नाही आहेत. ए भो, मग अपेक्षा ठेवत जाय. मी बी तुला सारखाच होतो होपलेस. आता भोगी राहिनो त्यांना फळ. माझी अशा काही अपेक्षा नाहीत रे, पण मला अशी मुलगी हवी आहे की जी संस्कारी पण असेल आणि मॉडर्न ही. म्हणजे
तिच्या हृदयात प्रेम असेल पण मनगटात ताकद, जिला पोळीही करता येईल आणि गोळीही घालता येईल. सर मग बघा ना एखादी क्युटी ऑन ड्युटी जी खलास करेल तुमच्या दिलाचा नेम. कुठून शिकतो तू हे सगळं? हो सर, हे बघा ना नवीन मूवीज आणल्यात. आणि नवीन आहे का? हो. मला पाठव ना, आजीला देतो. आजीला देत आहे. तुम्हाला लगेच सर. बरं ठीक आहे, आलोच आम्ही. बायलो हा सर, राजनगरच्या सिग्नलच्या टिपरकडून टीप मिळाली. एक माणूस काळे ज्वेलरच्या बाहेर संशयास्पद हालचाल करताना दिसतोय. चलो रेडी हो जाओ. सर मी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजेस काढतो. हे नाही, एक मिनिट. पहिले ना तिथला जो तो मालक आहे दुकानदार त्याला पहिले अलर्ट करणं पडी. नाही, असं केल्याने उगाच दुकानदार पॅनिक होईल आणि चोर सावध होईल. आता आपल्याला बॉसच बेस्ट ऑफ प्लॅन सांगू शकेल. लेट्स गो. अगं स्वतःसाठी एकदा तरी तोंड उघडून बोल. हा, सगळ्यांचं सगळं एवढं करतेस मन लावून आणि स्वतःसाठी एक शब्द सुद्धा. अगं काय म्हणू आता तुला मी. अगं तुझी आई कुठं, तू कुठं. हा, अगं तुझ्या आई पुढे बोलायची कुणाची हिम्मत नव्हती आणि तुझी काडीची किंमत नाहीये या लोकांच्या लेखी. सुमी, मी नाही बोलणार. अगं पण मी नाही बोलू शकत, कारण मी आईला तसं वचन दिलंय. तुला आठवतंय ना, आपण बसने देवदर्शनासाठी निघालेलो तेव्हा काय झालं? मला चॉकलेट देऊ? थांबा, इकडे बघ, इकडे बघ. हे घे चॉकी चॉकी खा. चॉकलेट. मालती, काव्याला दे ग. थँक्यू. रेखा, अगं तारिणीला सुद्धा दे ना एखादं चॉकलेट. नाहीये, संपलं. अगं असेल तर दे ना. नाहीये हो. हे बघ. काय झालं दादा? अहो दादा, हळू चालवा ना. अरे बापरे, डाकू आहे ते सगळे. अरे 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 बापरे, तुझी डोळी आली. आवाज बंदा बॉक्सून टाकीने काय केला? एकाला पैशाने दागिने काढा. द्या पटपट द्या. चाल पटकन दे. गाडी चालू कर तू. शांत हो रेखा. ए चल पटकन पटकन दागिने दे लवकर. हो हो हो. हे पटकन लवकर. घे चला वर चल पटकन. तारिणी, आपल्या या मनगटात खूप ताकद असते, हे लक्षात ठेव. चले बघू नका पटापट. अहो सगळे दागिने दिलेत ना तुम्हाला. हे सौभाग्याचं लेण आहे माझं, हे नाही देणार मी. ए चल गाडे पटकन. अहो ए मारो 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 इधर मारो मारो मारो. तिचीला लागलाय. ए पळ दागिने अरे ते दागिने सोड, जीव वाचव, पळ लवकर. पळाले डाकू सगळे पळाले ते. त्यांच्या डोळ्यात काहीतरी टाकलं तारिणीने. साहेब तुमची मुलगी फार हुशार आहे हो. मग काय, जे मोठ्यांना नाही जमलं ते तुमच्या मुलीनं केलंय. धन्यवाद साहेब, तुमच्या मुलीमुळे आमचे जीव वाचले. जीव काय वाचला? हा, काय वाचला जीव? हे बघ, माझ्या दिशीच्या जीवावर बेतलं असतात. नाही बा, ते काही नाही. मुळात आहे ना, ते खोडात येणारच. आईचे गुण बरोबर घेतलेत लेकीने. रेखा, तुझ्या जिभेला काही हाड? आता काय केलं तारिणीनं? दिसला नाही तुम्हाला? हे बघा, निशीचा जराशाने जीव वाचलाय आज.
अगं तारिणीमुळे आपली निशी वाचली आहे, तिच्यामुळे सगळेच वाचले. तुम्हाला हिच कौतुक असणार हो. आज जराशाने वाचलोय, उद्या आमच्या जीवावर बेतायचं हे. ते काय नाही मी नाही सांभाळणार हिला. मला ना तुमच्या सोबतच राहायचं नाहीये. मी माझ्या मुलीला घेऊन माहेरी जा. रेखा असा टोकाचा निर्णय का घेतेस तू? हं? अगं तारिणी आपली अजून लहान आहे. आणि निशी ती लहान नाहीये. रेखा अगं इथे रस्त्यावर असं चार चौघात बोलणं. हे बघा आई, चार चौघात नाही आणि खाजगीत नाही. माझा निर्णय झालाय. मी माझ्या लेकीला घेऊन माहेरी जातीये. आई ए आई म्हणायचं नाही हं. निशीची आई म्हणायचं. वर मी म्हणेल तुला निशीची आई, पण तुम्हाला असं सोडून नको ना जाऊ. मी तुला वचन देते की तू यापुढे जे काय म्हणशील असं मी वागेन. वचन देतेस? दे वचन. मी जे म्हणेल ना ते करशील. मी जसं ठेवेन तशी राहशील. दे वचन. मी वचन देते, मी माझा शब्द पाळेन. तू कुठल्या जमान्यात वावरतेस? आताच्या काळात कुणी वचन पाळतं का? इतकं साधेपणानं वागून नाही चालत ग तारिणी. तू जे म्हणतेस ते मला नाही ग शक्य होणार. या 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 झाल्या का प्रदक्षिणा पूर्ण? हो, छान झाल्या प्रदक्षिणा, पण पाय एवढे दुखतायत ना, खूप दमले गाई. हो ना, माझे गुडघे एवढे दुखतायत. बरं झाला तुम्ही आला नाहीत, खूप धावपळ झाली हो तिकडे. हो ना. तारिणी अगं तेल आणून ना यांच्या पायाचं मालिश कर ग जरा चांगलं. एरंडाचं तेल चालेल का? नाहीतर असं करते, बदामाचंच तेल वापरते. निशीच्या लग्नाची धावपळ करायला गेला होतात ना तुम्ही? तेव्हा निशीलाच सांगूया ना तुमचे पाय चेपून द्यायला, नाही का? कंटाळा आला बाई. झालं बाबा एकदाचा कार्यक्रम. युवराज, काय झालं? थँक्यू, थँक्यू सो मच. तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि लग्नाला होकार दिलास त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. बट आय विल नॉट लेट यू डाऊन. आय विल नॉट. कौशिकी, अरे तुझी निवड कधीच चुकणार नाही, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि खरं सांगू का, म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी तुझा जन्म झाला नव्हता म्हणून, नाहीतर मी सुद्धा माझं लग्न तुझ्या चॉईसनेच केलं असतं. दादा, हा म्हणजे तुमचा चॉईस चुकला असं वाटतंय का तुम्हाला? असं मी कुठे म्हणालो? मग काका, तू याला बाकी काही बोलला असतास ना तरी चाललं असतं, पण प्लीज हे असे जोक्स नको मारूस. नाही म्हणजे तुझ्याबद्दल ठीक आहे, पण कौशिकीच्या लग्नाच्या चॉईस बद्दल आपण न बोललेलंच बेटर आहे, नाही का? ईशा, जर तोंड सांभाळून बोल. इट्स ओके काका. इट्स ॲब्सोल्युटली ओके. आज मी खूप खुश आहे. फायनली माझ्या युवराजचं लग्न ठरलंय. आता माझा युवराज जबाबदार होणार आहे. आय एम व्हेरी हॅपी. आणि माधवा, तुला शरम कशी वाटली नाही रे? धडधडीत स्वतःच्या आईशी खोटं बोललास तू.
अरे तारिणी तुझीच मुलगी आहे ना, तिच्याबद्दल तुझ्या मनात काहीच नाही का रे? आई गब्बास. बरोबर. तुम्ही माझ्या निशीला कधी नात मानलंच नाही. खबरदार. तारिणीमध्ये आणि निशीमध्ये मी कधीच भेदभाव केलेला नाही. भेदभाव तुम्ही करताय, मी नाही. तो भेदभाव करताय ना, त्याचंच दुःख आहे या म्हातारीला. लक्षात ठेवा, तारिणी या घरातली मोठी मुलगी आहे आणि या पिढीतलं तारिणीचं लग्न हे पहिलं लग्न असेल. किंवा तारिणीचंच लग्न पहिल्यांदा झालं पाहिजे, आणि तसं झालं नाही मग मुलगा मुलगी कोणीच बघणार नाही मी, तर सगळ्यांना घराच्या बाहेर काढी ना मी. लक्षात ठेवायचं. अजूनही दारावर सुमित्रा बेलसरे ही पाठी आहे.